या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ वितरण विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुके पोलीस अधीक्षक सांगली, कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा वितरण विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। त्या आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी अंमलदार यांना सूचित केले। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली। सदर अंमली पदार्थ विरोधातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकास जाहीरपणे कौतुक करत प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नशाखोरी आणि अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अंमली पदार्थांचा साठा विक्री आणि वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती घेत असताना संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांना 29 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली की सांगली जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात अवैधरित्या गांजा विक्रीचे गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी नवाज सलीम मकानदार हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस बोळात येणार आहे। खात्रीलायक बातमीनुसार तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून त्या इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्यात आला। तब्बल 2 किलो वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून कौशल्यपूर्ण त्याच्याकडे तपास केला असता हा गांजा माल मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याकामी तपास करून त्यास न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।